आणि आता सविस्तर बातमीपत्राची सुरुवात करूया एका धक्कादायक बातमीनं। बातमी पुण्यातनं। पुणे पोलीस किती अगतिक आहेत त्याचं धक्कादायक उदाहरण आता समोर आलंय। पुणे पोलीस आयुक्तांनी पुण्यातल्या कल्याणी नगरमधल्या एस्केपिझम हॉटेलला नोटीस बजावली। या हॉटेलला अनेक वेळा आवाज मर्यादित ठेवण्याबाबत नोटिसेस बजावण्यात आलेल्या आहेत। हॉटेल उशिरापर्यंत चालू ठेवत असल्यानं आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या। या हॉटेलनं अनेक वेळा डिस्कोटेक परवान्याचे नियम मोडलेले आहेत। पोलिसांनी वेळोवेळी कारवाया करूनही हॉटेल सूचनांकडे कानाडोळा करतंय आणि म्हणूनच पुणे पोलीस आयुक्तांनी या हॉटेलला पुन्हा कारण दाखवा नोटीस बजावलेली आहे। या हॉटेलमध्ये मोठ्या संख्येनं गर्दी होत असल्यानं आग, चेंगराचेंगरी, गॅस गळतीसारखी घटना घडून जीवितहानी होऊ शकते। तसंच सध्या अतिरेकी कारवायांबाबत देखील अलर्ट आहे। त्यामुळे एखादी अतिरेकी संघटना गर्दीचं ठिकाण लक्ष्य करून बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडून आणून त्यातनं मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं देखील नोटिसीत म्हटलेलं आहे। मात्र या सगळ्यामध्ये प्रश्न हा आहे की अख्खी पोलीस यंत्रणा एका हॉटेल पुढे एवढी अगतिक काय? पोलीस या हॉटेलवर थेट कारवाई का करत नाहीये? रवींद्र धंगेकर आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेले आहेत। धंगेकरजी, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये। संबंधित हॉटेलवर थेट कारवाई का पोलीस करत नाहीये? काय वाटतं तुम्हाला, काय कारण असू शकेल? बघा, रात्री मला अनेक नागरिकांचे फोटोज आलेत आणि व्हिडिओ शूटिंग आल्यात। अनेक ठिकाणी परत पब चालू झालेले आहेत। त्याची क्षमता 100च्या असेल तर हजारो मुलं त्या ठिकाणी नाचतात आणि जो दांगडदंगा घालतात त्याच्यामध्ये जी वयाची अट होती 18 ते 25 ती बी न पाळता आता पब सर्रास चालू झालेले आहेत। आणि पोलिसांना जर हे ऐकत नसेल तर 2 दिवसामध्ये आम्ही स्वतः कार्यकर्ते आणि पुणेकर जाऊन ते सगळे बार किंवा ते सगळे बेकायदेशीर असेल तर आम्हाला ते बंद करावे लागतील। कारण पोलिसांना जर हातबल होत असेल तर आता आम्हाला कायदा हातात घ्यायची वेळ आली आणि ती घ्यावीच लागेल। आता धंगेकरजी, आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले आहेत। त्यांना सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत। राहुल धंगेकरजी, आधी थोडीशी आपण प्रक्रिया समजून घेऊ। ज्या वेळेला ह्या हॉटेलचा परवाना रद्द करायचा त्या संदर्भातली आधी कनिष्ठ अधिकाऱ्यांनी एक प्रक्रिया पार पाडलेली आहे। 31 मार्च पर्यंतचा हा परवाना होता आणि तो परवाना 31 मार्चला संपल्यानंतर नूतनीकरणाच्या संदर्भात तुम्हाला तुमचं हे कायमस्वरूपी डिस्कोटेक का बंद करू नये अशा आशयाची पोलीस आयुक्तांची ही नोटीस आहे। बरं, पुणे पोलिसांनी पोर्श प्रकरणामध्ये चांगलं काम केलंय। विक्रमी वेळामध्ये 900 पानाचं त्यांनी चार्जशीट दाखल केलेली आहे आणि मधल्या ड्रग्ज प्रकरणामध्ये ज्याच्यात तुम्ही पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवला होता तिथेही पोलिसांनी योग्य ती कारवाई केली। माझा प्रश्न थोडासा वेगळा आहे। प्रश्न असा आहे की अरविंद लालचंद यादव हे जे हॉटेल एस्केपिझम हॉस्पिटॅलिटी एलपी बॉलर तळमजला मोझनाईज फ्लोअर मुळीक पॅलेस कल्याणी नगर पुणे हे जे मालक आहेत या मालकांनी पोलिसांच्या ज्या पत्रामध्ये दिसतं आहे की या वेळेला अनेक वेळेला सांगून सुद्धा जे अगदी किरकोळ स्वरूपातले नियम आहेत पण ज्याचा लोकांना प्रचंड त्रास होतो ते नियम पाळले नाहीत। पोलीस आयुक्तच म्हणतायत की तुम्हाला किती आता सांगावं की तुम्ही इतक्या सगळ्या नियमांचं उल्लंघन करताय। माझा प्रश्न तुम्हाला थेट आहे की हे अरविंद यादव कोण गृहस्थ आहेत? यांचं असं इतकं मोठं प्रस्थ आहे का पुण्यामध्ये की ज्यांच्यावरती पोलिसांना कारवाई करताना असं अगदी ज्याला आपण म्हणतो त्याप्रमाणे अगदी हतबल होऊन हे पत्र लिहावं लागतं? जरा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना हे सांगा की हे जे नेक्सस आहे ते काय आहे, हे यादव कोण आहे? हॅलो, बघा, पहिले तर कायद्यापेक्षा मोठं कोण नाही ही वस्तुस्थिती पहिली आहे आणि याच्यामध्ये माझा आवाज येतोय? हो, अगदी येतोय सर, तुम्ही सविस्तर सांगा। ह्याच्यामध्ये कायद्यापेक्षा मोठं कोण नाही। एक दुसरी गोष्ट, कोणी असलं तरी शेवटी जनतेच्या प्रश्नाचा विषय आहे। कारण आजूबाजूच्या राहणारी लोक असेल, रस्त्यावरची वाहतूक असेल आणि प्रचंड नागरिकांना त्या ठिकाणी त्रास होतोय। कालच मला एक पब मधले रात्री 2 वाजता फोटो आलेत, तिथले शूटिंग आल्यात। त्याच्यामध्ये कुठलेही नियम पाळता येत नाही। आता तुम्ही 2-4 पबची नाव घेतली त्यातला 1-2 फोटो आलेले आहेत आणि पोलीस जर हातबल होत असतील तर हे लोकांचा मजुरीपणा आहे, माजुरीपणा आहे आणि हे कोणाच्या जीवावर हे करतात हा पहिला प्रश्न आहे आणि तो तपासावा लागेल। परंतु पोलीस जर हातबल होत असेल आणि असे जर परत बाल होऊन जर पैशाच्या मस्तीवर किंवा कोणाच्या अधिकारावर किंवा कुठल्या राजकारणाच्या जीवावर मस्ती करत असेल तर त्यांना पुणेकर धडा शिकवतील। जर 2 दिवसामध्ये हे पब जर बेकायदेशीर चालू राहणार असेल तर आम्हाला रस्त्यावर परत आंदोलन द्यायसाठी करावं लागेल। आज आपण जो प्रश्न मांडला ही वस्तुस्थिती खरी, पोलीस हातबल होत असतील पण पोलिसांनी धडक कारवाई करावी। पोलिसांच्या हातामध्ये कायदा उचलून त्याला लॉकअपला, जेलला टाकलं पाहिजे। पान टपरीवाल्याला किंवा एखाद्या हातगाड्याला मारत घेऊन त्यांना चौकीत बसवतात, त्याला मारत आणून बसा ना चौकीत, बॅटा घाला ना जरा एकदा।
घातले पाहिजे म्हणूनच पोलिसांचे सर, मी हात म्हणूनच बंद तुम्हाला होतात. माझा हा प्रश्न पुन्हा एकदा विचारतो की हे श्री अरविंद यादव कोण आहेत आणि तुम्ही जसं म्हणता की या पोलीस नाही, पुन्हा एकदा तो एकदा सविस्तर ते कळलं पाहिजे, कारण तुम्ही थेटपणे बोलता, तुम्ही नगरसेवकापासून आमदार झालात, खासदारकीची पण निवडणूक लढवली, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित आहेत. हे जे पॉलिटिकल आणि ह्या लोकांचं जे नेक्सस आहे ते नेक्सस आहे का की ज्या कारणामुळे पोलीस हातबल झालेत? काही नावं घेतली तर तुम्ही फार बरं होईल, कारण तुम्ही थेट बोलणारे आक्रमक आमदार आहात. हे यादव कोण आहेत नाही, की पण तो ज्यांच्यासमोर यादव माझ्या पोलीस एवढ्या लक्षात आहे ना. हातबल झाले? यादव लक्षात आहे ना माझ्या. मी माहिती घेऊन परत बोलू शकतो, पण तो यादव माझ्या लक्षात येत नाही कोणाजवळचा आहे तो. बरं. पण तो कुठला तरी राजकारणी माणसाचा असेल किंवा एखादा पोलीस अधिकारी कुठला तरी असू शकतो, आणि त्याचा जर एवढा माज असेल तर त्याचा माज उचलावा लागेल पोलिसांना, कारण हा जनतेचं राज्य, कायद्याचं राज्य, हे त्यांच्या लक्षात येत नाही वाटतं. हॅलो. निश्चितच धंगेकरजी, धन्यवाद. तुम्ही एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. आणि राहुल कुलकर्णी, तुमचेही धन्यवाद.